नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं एच.डी. एक्झाममध्ये खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य भरती नियुक्त्या कधी भेटणार, वेटिंगवाल्यांना कधी बोलावणार, त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आणि अपडेट देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची माहिती असल्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट न्यूज आहेत, ज्यामध्ये आपण सांगणार आहोत की आरोग्य भरती गट क आणि ड चे जे आता वेटिंग लिस्टवाल्यांना कधी बोलवणार, त्यांचे डॉक्युमेंट कधी होणार, त्यानंतर विद्यार्थी मित्र यांना जॉईनिंग कधी देणार, त्या संदर्भात सर्व माहिती देतो. तसंच हे जे आता ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली यांना नियुक्ती कधी भेटणार, त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती आहे. तर विद्यार्थी मित्र, आपण जे मागं परिपत्रक आणलं होतं त्यानुसार आता आचारसंहितेमध्ये कोणाला नियुक्ती दिलं जात नाही. त्यामुळं ही भरती परीक्षेची जे वेटिंग लिस्ट आहे यातील जे आता निवड झालेले जे उमेदवार आहेत त्यांना नियुक्ती ही आचारसंहितेनंतरच होणार. ज्यावेळेस पूर्ण म्हणजे निवडणूक झाल्यानंतर सर्व कार्यकाळ पुढील व्यवस्थित सुरळीत पार पडेल त्यानंतरच ही पुढं कार्यवाही होणार. त्यानंतर विद्यार्थी मित्र, सगळ्यात महत्त्वाचं दुसरं सांगणं म्हणजे आता जी आरोग्य भरती झाली ज्यामध्ये गट क आणि ड सगळ्यात मोठी रिक्त पदाची भरती होत आहे. तर विद्यार्थी मित्र, यामध्ये जे वेटिंगचे विद्यार्थी राहणार त्यांच्यासाठी 1 वर्षासाठी आता वेटिंग लिस्ट लावली जाणार आहे. म्हणजे 1 वर्षामध्ये जेवढे पण पदं रिक्त होणार त्यांना जॉईनिंग दिली जाणार आणि बरेच उमेदवार रिक्त होणारच आहे, कारण की शिक्षक भरतीमध्ये बरेच उमेदवार जाणार. त्यानंतर आता ही 17,000 पोलीस भरती होत आहे, यामध्ये सुद्धा बरेच उमेदवार जाणार आहे. विद्यार्थी मित्र, दुसरी गोष्ट म्हणजे लवकरच NTPC वगैरे या जाहिरातीसुद्धा येणार आहे, त्यामुळे सुद्धा बरेच उमेदवार जाणार आहे. त्यामुळं इथले जे वेटिंगचे विद्यार्थी राहणार त्यांना सुवर्ण संधी राहणार. साधारणतः 1 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना वेटिंगवाल्यांना बोललं जाणार आहे, कारण की यांनी परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहेत. तर अशा प्रकारे ही सर्व अपडेट होती. लवकरच विद्यार्थी मित्र, आता झेडपी जे आपण अपडेट आणत असतो, झेडपीची मागं न्यूज आली होती की झेडपीच्या परीक्षा आहे आता या आचारसंहितेनंतरच होणार. 2 महिन्याचा भरपूर कालावधी आता विद्यार्थ्यांना भेटला असून एक चांगली संधी आहेत अभ्यास करण्यासाठी आणि त्याचा विद्यार्थ्यांनी एक पुरेपूर फायदा घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये ग्रामसेवक, आरोग्यसेवक, त्यानंतर तलाठी भरतीसुद्धा आता या नियुक्त्या ज्या आहेत या सगळ्या नियुक्त्या आता या आचारसंहितेनंतर म्हणजे निवडणुकी झाल्यानंतरच देणार आहेत. त्यामुळं राज्य सरकारने आता तसं परिपत्रकसुद्धा मागे बऱ्याच विभागाचे आले आहेत की जी कारवाई आहे ती थांबवण्यात यावी आणि या नियुक्तीचं जे प्रक्रिया आहे या पण थांबवण्यात याव्या. आता जिल्हा परिषदेचं विशेषतः सांगायचं म्हटलं तर सगळं नियोजन यांचं निवडणुकीचं असल्यामुळं आता जिल्हा परिषदसुद्धा नियुक्त्या रखडलेल्या असून त्या पण आता सगळ्या नियुक्त्या याच्यानंतरच होणार आहेत निवडणुकीनंतर. तसंच विद्यार्थी मित्र, पोलीस भरतीचं ग्राउंडसुद्धा निवडणुकीनंतरच होणार आहे. तर अशी महत्त्वाची अपडेट होती विद्यार्थी मित्र. तर तुम्हाला 1 वर्षापर्यंत वेट करणं आहे, त्यानंतर गट क आणि गट डच्या बरेच विद्यार्थ्यांना नियुक्ती दिल्या जाईल. तसंच विद्यार्थी मित्र, आरोग्य भरती संदर्भात जी पण अपडेट आहे त्यावर आपण व्हिडिओ बनवून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. आभारी.